पोपट अंकल, हे तुम्ही काय गाताय? आणि तुम्ही असं जमिनीवर का झोपला आहात? कारण मी आता जमिनीशी जोडलेलो आहे. उंच उंच स्वप्न बघून आकाशात उडणं मी आता बंद केलेलं आहे. का आला तुम्ही इकडे आता? आधी तुम्ही बसा तर सही, मग तुम्हाला काय ते सांगतो. चला उठा बरं. बसा पोपट अंकल. हा, आरामात बसा. पोपट अंकल, चला बसलो. आता सांगा का आलाय तुम्ही? पोपट अंकल, आम्ही तुम्हाला बोलवायला आलो आहोत. का? पोपट अंकल, इथे जवळच नाही कॉमेडी फिल्म लागली आहे. चला ना सगळे एकत्र जाऊन बघूया. मला नाही बघायचे कॉमेडी फिल्म. माझ्या आयुष्यात आधीच खूप कॉमेडी चाललेली आहे. चला ना पोपट अंकल, खूप मजा येईल. चला ना प्लीज. हा प्लीज पोपट अंकल, प्लीज चला ना, खूप मजा येईल. अच्छा, कॉमेडी फिल्म नाही तर ऍक्शन फिल्म बघूया का? हो पोपट अंकल, मस्त ऍक्शन मूवी लागली आहे, खूप मजा येईल. काय करणार मी ऍक्शन फिल्म बघून? तीच मारामारी. मला आधीच खूप मार लागलाय. कुठे लागला आहे पोपट अंकल? मी पप्पांना बोलवू का? बाहेरून नाही दिसणार बेटा, आतली जखम आहे ती. तुम्ही लोक जा, मला नाही बघायची ती ऍक्शन फिल्म. अच्छा चला, ऍक्शन फिल्म नाही तर लव्ह स्टोरी पाहूया का? लव्ह स्टोरी? अरे लव्ह स्टोरी पेक्षा जास्त बेकार या दुनियेत काहीच नाहीये. सगळ्या लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा आहे हा. काय असतं या लव्ह स्टोरी मध्ये? काय असतं? मुलगा आणि मुलगीला प्रेम होतं, मग थोडे प्रॉब्लेम्स येतात आणि नंतर मुलाला मुलगी भेटते आणि मग त्या दोघांचं लग्न होऊन जातं. मला सगळं खरं आयुष्यात असं कुठे असतं का? नाही बघायची आहे मला लव्ह स्टोरी, फौज स्टोरी. पोपट अंकल, तुम्हाला कॉमेडी फिल्म नाही बघायची, ऍक्शन फिल्म नाही बघायची, लव्ह स्टोरी नाही बघायची, मग काय बघायचंय काय? अच्छा एक काम करूया, तुम्हाला जे बघायचं ना ते बघून येऊया. पोपट अंकल, हॉरर फिल्म पण लागली आहे थिएटर मध्ये, मस्त मजा येईल. हो. हॉरर फिल्म? अरे माझ्या आयुष्याचं एक हॉरर फिल्म बनलेली आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, आयुष्य मला प्रत्येक क्षणाला भीती घालत असते रे. काय पोपट अंकल, हे काय बोलत आहात? चला ना एक चांगली फिल्म बघून येऊया ना, खूप मजा येईल. हो चला ना पोपट अंकल, खूप मजा येईल. तुम्ही लोक जा, मला नाही बघायचंय काही. तुम्हाला जी फिल्म बघायची आहे ती तुम्ही जाऊन बघा. प्लीज जा इथून तुम्ही. चला बाबूजी, मी दुकानात जातो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. आजोबा. अरे टप्पू गोले, आलात दोघे तुम्ही? कसा आहे पोपट अंकलचा मूड आता? ठीक नाहीये, एकदम विचित्र मूड मध्ये आहेत पोपट अंकल, काहीच बोलत नाहीये. त्यांचा मूड तर असा झालाय की जणू ते बोर्डच्या एक्झाम मध्ये फेल झालेत. मी पोपट अंकलला इतकं उदास पहिल्यांदा बघितलं आहे. होय मी पण. काही करण्याचा मूडच नाही त्यांचा. नाही तुम्ही आता चिंता नका करू. मी आता दुकानात जाता जाता पोपट अंकलला भेटून जातो. हा बापूजी. नाही जेठ्या, तू नको जाऊस, तू दुकानात जा, मी जातो. मला वाटतं ह्या पोपटशी मलाच बोलावं लागेल. आजोबा आम्ही पण तुमच्या सोबत येतो. चला 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 चला. रात्री पण त्याच्या घरी जाऊन बापूजी आम्ही एवढं समजावलं पोपटलालला, पण कमाल आहे, समजतच नाही. तो मान्य करायला तयार नाही. अरे बबिताजी, आता परत भेटलो आपण. आय नो राईट. मग आता कुणीकडे निघाला? अरे बाबा जेठ्या, तुला काय पंचायत पडली? तू आपलं काम कर ना, सरळ सरळ दुकानात जा ना. नाही मी यासाठीच विचारत होतो बापूजी की मी दुकानात जातोय तर यांना कुठे बाहेर जायचं असेल तर मी सोडेन ना रिक्षामध्ये. अरे बाबा, बबिता भेटीला बाहेर जायचं असतं तर ती त्या बाजूला गेली असती ना, या बाजूला कशाला आली असती? नाही बरोबर आहे बापूजी, बरोबर. तर बबिताजी या बाजूला कुठल्या बाजूला चाललात? अरे तुला कसली पंचायत आहे जेठ्या? तू जा ना, दुकानात जा ना. टप्पू गोली, तुम्ही पोपट भाऊंना मनवण्यासाठी गेलेलात ना, तर काय झालं? त्यांचा मूड ठीक झाला का? नाही बबिता आंटी, पोपट अंकल काही वेगळ्याच मूड मध्ये आहेत, आमचं ऐकतच नाहीये. हो, यासाठी आम्ही सोबत आजोबांना घेऊन जात आहोत. त्यांच्या सांगण्याने तर पोपट अंकल मानतीलच. हो, अरे बापूजींचं बोलणं तर भले भले ऐकतात. पोपटलाल पण ऐकेलच त्यांचं म्हणणं, हो ना बापूजी? माझं बोलणं सगळे ऐकतात, एक तूच आहेस जो ऐकत नाहीस माझं. अरे काय बोलतोय बापूजी, मी तर तुमचा प्रत्येक शब्द झेलतो. कपाळ झेलतोस? कधीपासून सांगतोय दुकानात जा, दुकानात जा, दुकानात जा, ऐकतोयस? दुकानात जातच नाहीये. बस जातोच आहे ना. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. चला बबिताजी. अरे चला म्हणजे मी त्यांना म्हणतोय बाय, आवजो आवजो करतोय बापूजी. हा
आवजो बबिताजी. काय नाही नाही काहीच नाही. काय कुठे काय. बाय बाय. बाय पप्पा. ओके. बाय. गोली मम्मी घरी आहे का? हो घरीच आहे. ओके तुम्हा लोकांना ऑल द बेस्ट पोपट भावना मनवण्यासाठी. ओके बाय. बाय. चला रे बाळा. चला. ए पोपट ए, अरे टाकीवर काय करतोयस तू? हो टप्पू गोली तुम्ही परत आलात रे. अरे का आलात तुम्ही परत? आम्ही तुम्हाला शोधत शोधत इथे आलो पोपट अंकल. मी तिथे आहे जिथून मला स्वतःला माहित नसतं मी कुठे जाणार आहे. अरे शायरी कसली करतोयस ए पोपट? पोपट? कोण पोपट? काकाजी तुम्ही मला डब्बाच म्हणाओ. मी डब्बाच आहे. रिकामा डब्बा, बंद डबा, तो डबा जो कधीच कोणी उघडू नाही शकणार. हे काय बोलतोयस तू? आणि वर टाकीवर काय करतोयस? दर्द भरी शायरिया वाचत आहे आणि गाणी म्हणत आहे मी. माझ्या या आयुष्यात आता फक्त एवढंच राहिलंय. तू खाली ये मग बघतो तुला. खाली ये. माझ्या मनाचं दुःख कोणी बघितलंय? मला फक्त देवाने तडपताना बघितलेलं आहे. अरे आम्ही फक्त असे एकटे बसून रडत असतो. लोकांनी तर आम्हाला फक्त सभेत हसताना पाहिलेलं आहे. काय फालतू बडबड करतोयस? अरे 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 पोपट, सकाळी सकाळी कोण असं दुःखी गाणी गातं? आणि हे सगळं काय आहे? दर्द भरी शायरी. हे बघ पोपट बेटा, तू एक पत्रकार आहेस. अरे दुनियेत काय चाललंय काय नाही चाललंय, काही नवीन नवीन बातम्या वाच, नवीन पत्रिका वाच. हे असलं काय वाचतोयस तू? काकाजी तुम्ही जे सांगत आहात ते मी रोज वर्षानुवर्ष वाचत होतो. पण आता असं वाटतंय का वाचत होतो? माणसाचं खरं नातं तर फक्त आणि फक्त आपल्या दुःखाशीच असतो. अरे हे काय बडबडतोयस तू? तू एक काम कर, तू खाली ये. तू माझ्यासोबत चल. आपण दोघं गार्डन मध्ये फिरायला जाऊया, दोघे मिळून. चल. हो पोपट अंकल, मस्त गार्डन मध्ये जाऊया, आईस्क्रीम पण खाऊया. चला चला. या खाली या लवकर. तुला आईस्क्रीम देतो. चल. नाही नाही काकाजी, माझी कुठेही जाण्याची आता इच्छा नाहीये. आणि आईस्क्रीम खाण्याची तर अजिबात माझी इच्छा नाहीये. अरे बाबा तू एकदा चल तर माझ्या बरोबर इच्छा आपोआप होईल. काकाजी मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज मला फोर्स नका करू. मला एकटं सोडून द्या ना प्लीज. अरे टाकीवर काय करतोस तू? दर्द भरी शायरिया वाचत आहे आणि गाणी म्हणत आहे मी. तू माझ्यासोबत चल. आपण दोघं गार्डन मध्ये फिरायला जाऊ, दोघे मिळून. चल. काकाजी मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज मला फोर्स नका करू. मला एकटं सोडून द्या ना प्लीज. अरे पण एकटं का राहायचंय तुला बाबा? तू माझ्यासोबत चल. तू माझ्यासोबत राहशील, फिरशील तर तुला चांगलं वाटेल. आणि थोडी ताजी हवा मिळाली तर मनातले विचार सुद्धा ताजे होऊन जातील. हो ताजी हवा तर इथे पण येते, पण माझी कुठेच जाण्याची इच्छा नाहीये. अरे पोपट बेटा, माझं बोलणं लक्ष देऊन ऐक. तुझं मन यासाठी होत नाहीये कारण तू निराश आहेस. आणि ही जी निराशा असते ना बेटा, ती एका दलदलीप्रमाणे असते. एकदा का माणसाचा पाय त्याच्यामध्ये रुतला की मग पूर्ण माणूस त्यात अधिकच रुतत जातो. आणि मग मला मान्य आहे की माणूस कधी कधी निराश होतो. पण काय आहे ना बेटा की माणसाने निराशेची धूळ मनातून काढून टाकून पुढे जायला हवं, खाली यायला हवं. तू खाली ये. हो काकाजी मी पुढे तर जाईन, पण पुढे जाऊन मी करू तरी काय सांगा ना. भाजी घ्या, भाजी घ्यायला. तू एक काम कर, सध्या माझ्यासोबत खाली भाजी घ्यायला चल. त्यामुळे तुझ्या 4 लोकांशी भेटीगाठी होतील. हो चला पोपट अंकल चला. चल. नाही. अरे बस कर आता. तू खाली ये. तू आत्ताच्या आत्ता खाली ये, नाहीतर मी वर येऊन कोरा कागद फाडून टाकीन तुझा. तू येतोस का मी येऊ? कधीपासून चाललंय ते कोरा कागज.
मी हे सगळं माझ्या घरी ठेवून येतो. हा आलो. टप्पू, गोली याला खाली घेऊन या. हो हो हो. पोपट भाऊजी आज भाजी घ्यायला आली नाहीत नाही. माहित नाही पोपट भाऊंचा मूड ठीक झाला की नाही. ए काकाजी आले.